नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहे सर्व. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर हा दिंडीचा पहिला दिवस आहे. जाताना आम्ही पप्पांच्या घरी मस्त असं आरती वगैरे करून स्वागत केलं आणि नंतर आम्ही गावात निघालो. तर गावापासून पायी दिंडी निघाली. घरून आम्ही गाडीवरच गेलो. तर खूप छान असा अनुभव भेटला पहिल्याच वेळेस आणि गावात पण खूप सर्व सहभागी झाले. छान असा दिंडीचा पहिला दिवस पार झाला. काल व्हिडिओ टाकायला वेळच भेटला नाही. वाईज वगैरे एडिटिंग करायचं होतं थोडं, कारण खूप असे गडबडीत व्हिडिओ वगैरे निघलेले त्यामुळे. आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ शेअर करण्यामागचं कारण ही आठवणी आपल्या सेव्ह राहतात. आपण कधी पण यूट्यूब खोललं तर आपले व्हिडिओ पाहू शकतो. तर पहा पूर्ण व्हिडिओ. आमच्या गावातील सुंदर असे मंदिर आहेत. मी खूप दिवसांनी गावामध्ये गेले, कारण यात्रा वगैरे ह्या 4 वर्षामध्ये मी गेलेच नव्हते गावात. आणि मला आमच्या गावातील मंदिरामध्ये रांगोळी वगैरे काढून खूप छान वाटलं. भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही रमलो. खूप प्रसन्न वाटलं नव्हतं हा मौका पण मला भेटेल. पण काय म्हणायचं ना, आले देवाजीच्या मन. आणि आम्हाला घरीच आवरायला उशीर झाला. पप्पांना सारखे फोनवर फोन येत होते. त्यांच्या हातात फोनच होता गावातील. त्यांचे फोन कंटिन्यू चालू होते. पण 3 गावामध्ये दिंडीची मिरवणूक होती, त्यामुळे सकाळ सकाळ लवकरच करण्याचा प्रयत्न केला. पण तरी पण खूप उशीर झाला. आणि जसं आम्ही गावातून बाहेर निघलो तसं खूप पाऊस सुरू झाला. खूप म्हणजे 3 गावाची पूर्ण फेरी झाली आणि जस्ट आम्ही रोडला लागलो, हायवेला, मिरजगावकडे जाताना इतका पाऊस धो पाऊस सुरू झाला. मग दिंडीमध्ये म्हणलं आपल्याला कधीच कोणी असं हे करत नाही. सर्व या म्हणायला लागले. पाऊस आल्यानंतर आम्हाला त्यांनी अनोळखी माणसांनी घरामध्ये बोलवलं, चहा वगैरे दिला रस्त्याने. आणि मग थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही परत चालायला लागलो. आमचं जे ठिकाण होतं वाकी तिखी, तिथे जाण्यासाठी खूप उशीर झाला आम्हाला. म्हणजे रात्रच झाली, 8-9 वाजले होते. तिकडून सारखे फोनवर फोन येत होते. पण पावसामुळं थोडीशी गडबड झाली. पण पाऊस हा गरजेचा आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी, बळीराजांसाठी. आणि दिंडी बाहेर जाताच पाऊस आला. खूप छान वाटलं सर्वांना. सर्व म्हणले दिंडी सफल झाली. दिंडी गावातून बाहेर निघताच पावसाचे थेंब पडले खरंच. आणि म्हणजे काय म्हणतात ना, भरणं झाले लोकांचे. इतके ऊस वगैरे सुकलेले सगळ्यांचे. पाणी मस्त, कापूस वगैरे लावलेला, थोडा थोडा उगलेला कापूस. छान असं पाऊस आला, खूप छान पाऊस आला. तर बघा आमच्या गावातील मंदिर. मला खूप छान वाटलं. म्हणजे शब्द कमी आहेत, इतके छान मंदिर असे. खूप 4 वर्षामध्येच खूप डेव्हलप झाले गावामध्ये, माहिती आहे का. एवढं मी कधी जवळून अनुभवलं नव्हतं, पण माझ्या वडिलांमुळे मला छान अनुभवायला भेटलं गावातील मंदिर वगैरे. आणि देवाची कृपा म्हणायचं. देवाने आमच्या हातून हे सर्व करून घेतलं. आणि हे आमच्या गावातील कानिफनाथ मंदिर, खूप मोठं असं मंदिरातील परिसर वगैरे. आणि आम्ही इकडं रांगोळ काढत होतो आणि दिंडी तिकडून, राम मंदिरातून दिंडी इकडून येत होती. म्हणलं इकडं काय या साईडला वाजते, तर दिंडी इकडून आलेली. आम्ही रांगोळीतच मग्न इतके झालोत की आम्हाला फेरी मारलेली पण माहीत नाही. आम्ही कामातच बिझी राहिलो, भाऊजाई आणि मी. आमची ती रांगोळी नेमकीच कंप्लीट झाली ती.
तिन्ही पण गावांमध्ये नाश्ता होता. हे आमचं लिमगावमध्ये पण नाश्ता होता आणि धिरडी, नांदा ह्या तिन्ही पण ठिकाणी नाश्ता होता आम्हाला सर्वांना. त्यामुळे निघायला खूप उशीर झाला. थोड्या अंतरावरच आहेत गाव वस्त्या, पण तरी पण आता सर्वांची इच्छा असते की आपण पंगत घ्यावी, नाश्ता वगैरे द्यावा.